बातमी सोलापुरातून आहे। सोलापुरात लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळतोय आणि ही योजना जी आहे ती बंद न करण्याची बहिणींनी मागणी केलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा हा कार्यक्रम होणार आहे। लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्यासाठी जमलेल्या महिलांशी बातचीत ज्यावेळेला केली त्यावेळेला त्यांनी या संदर्भात आपली भूमिका देखील आणि आपला उत्साह माध्यमांपुढे मांडलाय। महिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूयात। सोलापूर जिल्ह्यातील 10 लाख महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर झाले आहेत। त्या निमित्ताने आज होम मैदान येथे लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। जिल्ह्यातील 30 ते 40 हजार महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित असून आपण काही महिलांचे मत जाणून घेणार आहोत। मावशी, काय सांगाल, आज काय कार्यक्रम आहे, आपण आला तिथे? मोदी सरकारचा कार्यक्रम आहे। कोणता कार्यक्रम आहे, कशासाठी आला? लाडकी बहिणीचा। लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे मिळाले का आपल्याला? मिळालं नाही, चालतं हो तसं काय हे करायचं नाही। किती पैसे मिळाले आतापर्यंत आपल्याला? सगळं 7,500 मिळले। या पैशाचा उपयोग झाला का आपणास? काय झालं तर बायकाला उपयोग झाला तर आपल्याकडे आणखी काही महिला आहेत, आपण जाणून घेणार आहेत। मावशी, ही योजना निवडणुकीपुरती आहे असं म्हटलं जाते, त्यानंतर ही योजना बंद होणार आहे, काय मत आहे आपलं? काय नाही, ते सरकार नियोजन एकच आहे। निर्णय सरकार निर्णय। तर ह्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना काय मागणी कराल आपण? सगळ्या महिला लोकांना काय मागणी, मी परत मागणी एकच आहे। ते शिंदे साहेब आहे ना, ते भाऊ लाडकी बहीणला काय देते त्यांचं म्हणलंय। या योजनेमुळे आपण खुश आहात का? समाधान आहे, भरपूर खुश। काय मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? लाडके भाऊ आहेत माझे, आमचा लाडके भाऊ म्हणून सांगते। अशा प्रकारे महिलांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि या उत्साहाला जिल्ह्यातून 40 ते 50 हजार महिला उपस्थित राहणार आहे। जय महाराष्ट्रासाठी मी रवी ढोबळे, सोलापूर।